हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा जय हो तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तू हा विठ्ठल बरबा तू हा माधव बरबा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा जय हो विठ्ठल बरबा तो
तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा वा वा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम सुंदर सांगतो तू मासे भजारे विठ्ठला सांगतो तू मासे भजारे विठ्ठला सांगतो तू मासे भजारे सांगतो तू मासे भजारे विठ्ठला नाही तरी केला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाचे पुरी वाहावसे भवाचे पुरी वाहावसे करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाचे पुरे वाह बसे रावा भवाचे पुरे हे वाह बसे करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी वाजोडी काही न लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावचे कारण लगे एक भावची कारण काज न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबाचे करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी तुकामने आन विठोबाची तुकामने आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी भवा
भवाचे ये पुरी वहावसी वाह बाबा वहावसी क्या बात है भवाचे पुरी वहावसे भवाचे पुरी वहावसे करिता बरोबरी दुरावसी दूरे करिता बरोबरी दुरावसी दुरी जय हो विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार ताली वाजवा भजन करा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई बार कुमारी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय 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 विठोबार कुमाई बर कुमारी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजा
नाही तरी गेला हे जन्म करिता भरभरी दुरावसी दूरे 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 रा पद म पग मग गरे सनि धरे रे ग म प म पद पद नि ध नि सा रे क्या बात वाह बेटी मस्त मस्त हे
ये पूरे बहावसे भवचे फुले वाघवसे वाघवसे भवाचे पुरी भवाचे ए भवाचे ए ना भवाचे क्या बात है वाजोडी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु माणिक बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की सब संतन की जय ठाला विठाला 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल राम हरि विठ्ठल विठ्ठल हरि हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल हरि हरि विठ्ठल हरि विठ्ठल हरे राम हरि विठ्ठल हरि 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 विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तामुरिष्टम वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग्यात दंडवत दुसरी वंदो सारजाजे चतुराननाचे आत्मजा वाकसिद्धी पाविचे सहजा तिच्या चरण वोजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन तया माझे नमन दंडवत यावरी मस्तक हे पाय हे मस्तक हे पाय बरी पायावरी या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी टाळी वाजवा सुंदर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरे वावसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत संत देहू निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय या दुःखी जीवाला सुखी होण्यासाठी सुलभ असा उपदेश या अभंगाच्या माध्यमातून करतायत। विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ भाव तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे आता आपल्याला जास्त विलंबित आणि एकदम सायलेन्स चालून चालणार नाही। आपल्या पोटाचा नाही पण बाकीच्यांच्या पोटाचा विचार आज आपल्याला करणं आवश्यक आहे। त्यातले त्यात आज गोकुळ अष्टमी उपवासाचा दिवस आहे। आता आपण वेळच तशी संपण्याची होती तर आपली सुरू झाली, तरी पण त्याही वातावरणात खऱ्या अर्थाने आपल्याला सेवा काही वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायची असो। अभंगाचा भाव आपल्या पुढे मी सरळ पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करतो। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दुःखी जीवाला सुखी होण्याचा खऱ्या अर्थाने जर सुख मिळावं असं वाटत असलं, आनंद मिळावा असं वाटत असलं, तर या जीवनातलं दुःख घालवण्यासाठी त्या पंढरीच्या विठ्ठलाचं भजन आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे, पांडुरंगाचं भजन आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे। म्हणून आणि ते जर केलं नाही तर जीवन हे वाया गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, जर त्या विठ्ठलाची सेवा आपण मनोभावे केली नाही तुकोबराय म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया। प्रपंचाची बरोबरी, प्रपंचाचा विस्तार, प्रपंच किती फुलवण्याचा आपण आयुष्यामध्ये प्रयत्न केला तर प्रपंच हा अपूर्णांकामध्येच मोडत असतो। प्रपंच हा शेवटी पश्चातापच देत असतो। प्रपंच हा शेवटी तुम्हाला मला रडवायलाच लावत असतो। म्हणून त्याची किती बरोबरी करण्याचा आपण प्रयत्न केला मायबापा हो, तर तो अपूर्णच आहे। करिता बरोबरी दुरावसी दुरी
भवाचे पुरे वहावसे. किती प्रयत्न केला तो अपूर्णच आहे. देवाला आपल्या जवळून काहीच नकोय, आपली अगरबत्ती नकोय, आपलं किती आपण दिवे जाळतो ते देवाला महत्वाचं नाही, तुकोबाराय म्हणतात. पण अंतकरणामध्ये पांडुरंगाबद्दल असणारी श्रद्धा आणि निष्ठा आणि भाव देवाला प्रिय आहे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, काही न लगे एक भावाची कारण. याच्यापेक्षा देवाला काही नको, आपल्या अंतकरणातली श्रद्धा आणि भाव देवाला आवडत असतो. काही न लगे एक भावाची कारण. आणि त्या विठ्ठलाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, तुका म्हणे आन विठोबाची. आन या शब्दाचा अर्थ शपथ घेऊन तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये आपलं जीवन सफल व्हावं, त्यासाठी विठ्ठलाची भक्ती आपल्याला करावा लागेल. जीवनातलं दुःख गेल्याशिवाय राहणार नाही, जीवनात आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव ठेवण्याचा मी तुमच्यापुढे प्रयत्न केला. असो, आज ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे पवित्र मंडपामध्ये एकत्रित आलो आहोत, त्या कार्यक्रमाचा परिचय आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरी पण वक्त्याचं कर्तव्य म्हणून आज या मांडवे गावातील एक व्यक्तिमत्व आणि सर्वांच्याच परिचित असणार कैलासवासी आमचे काका गुलाबराव विठ्ठल पाटील गागरे, कंसात त्यांना पाटील म्हणून संबोधलं जात होतं आणि पाटील म्हणूनच ओळखलं जात होतं, असे असणारे काका. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथे एकत्रित आलो आहोत. त्यांच्या पश्चामध्ये परिवार आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरी पण 2 मुलं आहेत, मुली आहेत, सुना आहेत, अर्थात आमच्या मावशी, त्यांच्या पत्नी, असा परिवार. त्यामध्ये संतोष भाऊ असेल, संदीप भाऊ असेल, स्वातीताई असतील, अनेक. आता गोतावळा जर बघितला तर अनिल महाराजांना माहिती आहे खूप मोठा आहे. एक पोस्टर रोज छापायचं म्हणलं तरी बसणार नाही. सुनील महाराज खूप मोठा गोतावळा आहे आमचा. आणि खऱ्या अर्थाने तो गोतावळा इतका मोठा आहे की पोस्टरवरनं 1 तासभर सांगत बसले तरी अपुरच पडेल. पण असो, एवढा हा गागरे परिवार, आणि गागरे परिवाराने खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन आपल्या वडिलांवरती असणारी श्रद्धा आपल्याला या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येते. यदा कदाचित पाऊस आला असता म्हणले असते, महाराज 5-10 मिनिटं प्रवचन करा, कार्यक्रमाचा समारोप करून घ्या, पाहुणे जे येतील ते जेवतील आणि ज्यांना नाही जेवायचं ते जातील. पण वडिलांवरती असणारी निष्ठा, वडिलांवरती असणारी श्रद्धा संदीप भाऊनी आणि संतोष भाऊनी आणि या परिवाराने सगळ्यांनी खऱ्या अर्थाने नियोजन सुंदर केलं. जे आपण ज्या पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने संदीपला मी फोन केला त्यावेळी संदीपना कोणत्याच गोष्टीला मला नकार दिला नाही. गायक कोण कोण ठेवायचे, वादक कोण कोण, काय कसं नियोजन करायचं, हे सगळं नियोजन माझ्याकडे त्यांनी सोपवलं होतं. पण मेघराजाची आवश्यकता होती, सकाळीच त्यांनी हजेरी लावली. कार्यक्रम घरी करण्याचं ठरलेलं होतं, पण तिथे जागा व्यवस्थित वाटली नाही, पाहुण्यांची हाल झाली असती. त्या सगळ्याच्या गोष्टीचं नियोजन करून आणि कार्यक्रम इकडं स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. अर्थात इकडं आणावा लागला. पारायणही चालू होता, आपल्याही गावातला सप्ताह चालू होता. ते पारायण काही क्षणभर आपल्याला काही वेळ थांबावं लागलं आणि आपला या श्राद्धाचा कार्यक्रम आपल्याला इथे आणावा लागला. असं सर्व खटाटोप करून या गागरे परिवाराच्या खऱ्या अर्थाने नियोजन केलं त्यांनी. त्या कुटुंबाला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पर नाही, परी माझा दैवा पर नाही, परी माझ्या दैवा पर नाही, तरी माझा दैवा पर नाही. तुका म्हणे माझा गणताची सेवा, गणताची सेवा, परी माझा दैवा पर नाही. जय हो. परी माझा दैवा पर नाही. कडून द्याच सेवा, कडून द्याच सेवा, तरी माझा दैवा पर नाही, तरी माझा दैवा पर नाही. तुकोबाराय म्हणतात, अशा
मुलामुलींचा, पुत्रांचा, कन्याचा हरिक मला सुद्धा वाटतो. त्या मुलामुलीची, अशा कुटुंबाची सेवा मला सुद्धा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नायिका आपुलिया येता, जो असे जागता धन्य माता पिता तयाचे या कुटुंबाला घडवणारे काका आणि त्या कुटुंबाने सुद्धा काकांबद्दल असणारी श्रद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतो असो. आणि सर्व परिवार एकत्र येऊन सुंदर नियोजन केलं, त्या परिवाराला धन्यवाद द्यावे. तितके थोडेच आहे माझ्याकडे, यदा कदाचित शब्दही अपुरे पडण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या मांडवे गावामध्ये पहिल्यांदाच ज्यांचं आगमन झालं ते आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि व्यक्तिमत्व, सुंदर गायनाचार्य. आपण आत्तापर्यंत फक्त क्लिपामध्ये ऐकत होतो, मोबाईलमध्ये त्यांना बघत होतो, पण आज योग इतका सुंदर आहे की आज 15 ऑगस्टचा दिवस, त्यातले त्यात गोकुळ अष्टमी आणि त्यातले त्यात काकांचा श्राद्धाचा कार्यक्रम, असे तिन्ही सुवर्णयोग घडून आले आणि त्याच्यातला चौथा सुवर्णयोग असा घडून आला. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके गायक एका चालीमध्ये कितीतरी अनेक चाली एकत्र करून पुन्हा मूळ चालीवर येतात, असे थोर गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण संपत महाराज दानवे उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळी वाजवा, जरा मनापासून वाजवा. तुम्हाला काही इथं पैसे नाही द्यायचे. त्यांच्या साथीला पुन्हा आपण मोबाईलमध्येच ऐकतो, ज्यांची चाल वारंवार ऐकतच राहावी, तो आवाज कानामध्ये पडतच राहावा, असा महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरिभक्तीपरायण सुनील महाराज पवार तेही उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण, आपल्याच परिसरात तयारी झालेले आणि आपल्या भागातलं भूषण, खऱ्या अर्थाने सुनील महाराज किती विशेषण द्यावा, शब्द यदा कदाचित माझ्याकडून कमी पडतात, पण तुमच्या उंचीपर्यंत खऱ्या अर्थाने माझे शब्द पुरणार नाही. असणारे ज्येष्ठ मृदंगाचार्य, मोठमोठी कीर्तनं त्यांनी वाजवलीत. कीर्तनकार फक्त मीच राहिलो होतो, त्यांनी आज तोही वाजवून टाकला. असे असणारे आपल्या या परिसराचं वैभव अनिल महाराज सुंदर मृदंगाचार्य आहेत. त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळी वाजवा. आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा तबल्यावरती गोड हात पडतोय, अकोल्या तालुक्याचं भूषण आहे, आमचे आदरणीय परममित्र संकेतजी महाराज आरोटे. त्यांनाही धन्यवाद. त्यांच्यासाठी सुद्धा सुंदर टाळी वाजवा. आणि त्यांचे सर्व विद्यार्थी आज टाळकरी वारकरी या रूपाने येथे उपस्थित आहे आपल्या कार्यक्रमासाठी. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझा दंडवत, त्यांचे आभार. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सुंदर टाळी वाजवा. गावातील सर्व आपल्या मांडवे गावातील असणारे विनेकरी बाबा असतील, आमचे संतोष दादांचे वडील अर्थात ते उपस्थित आहेत, तात्या आहेत, काका आहेत, सर्व उपस्थित. पेटी मास्तर आमचे बाबासाहेब महाराज आहेत. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम ज्यांची सिस्टीम करते ते आदिश्वरी साऊंड सिस्टीम, आश्वीगावचं नाव, आश्वीगावचं भूषण राहुल दादा ताजने. त्यांना सुद्धा धन्यवाद. तू चीज बडी है मस्त मस्त. वस्तू चांगली असली की कार्यक्रमाला सुद्धा मजा येत असते, कोणतीही असू द्या तिथे, पण वस्तू चांगली असली की कार्यक्रमाला आपोआप हुरूप येतो. आता हा कार्यक्रम म्हणजे आ करण्याचा आहे, तसा आ म्हणजे जांभळी देण्याचा. पण या सिस्टीमच्या वातावरणामुळे काही वेळ आपल्याला आळस सुद्धा येणार नाही का, तर वस्तू चांगली. विठ्ठल विठ्ठल. सर्वांचा नामोल्लेख झाला. कार्यक्रमाला उपस्थित आमच्या या गागरे परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, पाहुणे मंडळी, गावातील सर्व समस्त ग्रामस्थ मांडवे आणि उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, त्यामध्ये पुरुष मंडळी आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी आमचे व्याही, नवीन व्याही आदरणीय राधाकृष्ण पाटील गायकरही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर अनेक पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आता सगळ्यांची नावं तोंडपाठ आहेत, पण प्रत्येकाची नावं जर मी घेतच बसलो तर आपला वेळ अजून निघून जाईल. म्हणून एका उखाण्यात आपल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख सुनील महाराज मी करून टाकतो, म्हणजे कोणाला राग यायचं कामच नाही. ऐका.
पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व श्रोते माईबापांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते मायबाप आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठला 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 कुंडलिका वरदा भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सब संतन की विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून एकदा पुनश्च आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ खर्च करून या गागरे पाटील परिवाराच्या आणि आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल, कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आपल्या सर्व श्रोते मायबापांचं खऱ्या अर्थाने मी आभार मानतो. असो, अभंग तुकोबारायांचा आहे, 3 चरणाचा आहे. 3 चरणामध्ये मी भाव तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ज्या निमित्त कार्यक्रम आहे ते खऱ्या अर्थाने प्रथम पुण्यस्मरण आहे. माणूस गेल्यानंतर 10 दिवसाने जो विधी केला जातो त्याला दशक्रिया विधी म्हणतात. आणि दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडदान झालं, काक स्पर्श झाला की त्या दिवशी आम्ही कल्पना करतो की आता पुन्हा कोणताही कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, कारण मन मोकळ्याने तो आत्मा स्पर्श केलाय त्याने. आता कोणता कार्यक्रम केलाच पाहिजे असं काय नाही. असं जरी आपल्याला वाटत असलं तर ज्या दिवशी आपल्या घरातली व्यक्ती जाते आणि 10व्याच्या दिवशी पिंडदान केलं जातं, त्या 10व्याच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने त्या दिवशी त्याला गती मिळत नसते, सद्गती मिळत नाही, त्या आत्म्याला शांती लाभत नाही. त्याच दिवसापासून त्या कुटुंबातली ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा आत्मा अतृप्त असतो 1 वर्षभर. किती दिवस? 1 वर्षभर. आणि जी अतृप्त असल्या कारणाने तो राहिलेल्या परिवाराच्या भोवती सूक्ष्म रूपाने हिंडत असतो, कारण तो पंचमहाभूतामध्ये विलीन झालेला असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतामध्ये जरी विलीन झाला तर सूक्ष्म रूपाने तो कुटुंबाच्या परिवाराच्या भोवती हिंडत असतो 1 वर्षभर. आणि ज्या तिथीला त्याने देह ठेवला त्या तिथीला श्राद्ध विधी आला, त्या दिवशी त्याच्या नावाने अन्नदान, भूदान, गोदान, सुवर्णदान, अनेक दानाचे प्रकारे. आता एवढे तर आपण करू शकत नाही. सुवर्णदान, गोदान, भूदान, इथे बांध करून जमिनी वाढवणारी आम्ही भूदान कुठं करायचं? जर शेजारचा मालक जर वावरामध्ये शेतामध्ये जर नसला तर बैल तिकाड्या तासात चालून पण अर्धा कोपरा होईना काढून घेतो. भूदान कोण करणार आहे? ती दान देण्याची आता खऱ्या अर्थाने आपली परिस्थिती नाही ना, आपण तितके मोठे पण नाहीत. पण सगळ्यामध्ये दानांमध्ये श्रेष्ठ दान ज्यांना म्हटलं जातं ते जगामध्ये अन्नदान आहे. अन्नदान आहे. आणि ते अन्नदानाने घराची शुद्धी होते, कुटुंबाची शुद्धी होते, कुटुंबातले दोष नष्ट होतात, नवे नवे पापाची सुद्धा निवृत्ती होते. म्हणून अन्नदानासारखं या जगामध्ये पवित्र आणि मोठं कोणतंच नाही. मग त्या गेलेल्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान ज्या दिवशी केलं जातं, वस्त्रदान केलं जातं, त्या दिवशी तो अतृप्त असलेला आत्मा तृप्त होतो आणि राहिलेल्या परिवाराला शुभ आशीर्वाद देतो. आणि तिथून पुढे त्या परिवाराची प्रगती होते आणि तो आत्मा वारंवार त्या कुटुंबावरती कृपा करत असतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती तया गोळा, कल्याण इच्छिते तया गोळा, तया गोळा.
आज आम्हाला सगळ्या पाहुण्यांना मांडवे गावातील वारकऱ्यांना आज तुमची सगळ्यात चाली आणि आवाज ऐकायचा आहे बरं का, म्हणून मी गप राहतो. गण मलाही उफळून येतं, पण त्या आवाजाच्या पुढं खऱ्या अर्थाने मी सुद्धा खऱ्या अर्थाने मला आनंद होतो. कारण आपलं गायन इतरांच्या गायनासारखं नाही. ज्यावेळेस व्यक्ती गायन करत असते त्यावेळेस पूर्ण कस लावावा लागतो पोटामध्ये. संत महात्मे, साधू संत महात्मे आपल्या जीवाचं कल्याण व्हावं, आपल्या जीवनामध्ये सुख मिळावा, आनंद मिळावा म्हणून अनेक अभंगाच्या माध्यमातून उपदेश करत राहिले संत महात्मे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. जय हो. सांगितलं रात्रंदिवस आपल्याला डोळे उघडे ठेवले म्हणजे आपण जागे झालो अशातला तो अर्थ नाही. अज्ञान रूपाची आपल्याला आपल्या जीवनामध्ये झोप लागले आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्या जीवनामध्ये यावा म्हणून उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. असे अनेक अभंगाचा आपण जर विचार केला मायबापा हो तर अनेक अभंगातून तुकोबरायाने, नामदेव महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, अनेक संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केलेत. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध लोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. आज 15 ऑगस्ट आहे म्हणून ती चाल आठवणीत आली म्हणून म्हटलं बरं का. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध लोडा माया आशा. काही न चले गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा.
आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर ऐ भोळसा क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आई वळसा राम राम स्मरा आधी. आज 15 ऑगस्ट आहे. ती देशभक्तीपर गीतं आणि त्या भक्तीतले गीतं आणि त्यातले ते शब्द अक्षर माणसाला जागा केल्याशिवाय राहत नाही. देशभक्तीपर गीत, भावगीत या ज्या वेळेस आपण पहाटच्या वेळेस आपल्या मोबाईलवरती लावून बघा, ते वातावरण तुम्हाला किती प्रफुल्लित करतं, ते किती तुम्हाला ऊर्जा देऊन जातं. अभंग तर काकडा तर वेगळाच आहे, पण त्यातले त्यात भावगीतं, देशभक्तीपर गीतं माणसाकडं असावे हो. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ला 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 तू मेरा रहना तू मेरा अभिमान है हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए भारत माता की भारत माता की दिल दिया है जान ऐ वतन दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए टाळी वाजवा. अरे ज्याचं देशावर प्रेम आहे त्याला टाळी वाजवा म्हणून सांगायचीच आवश्यकता नाही, त्यांना टाळीच वाजवली पाहिजे. मी सांगायचं माझ्या कीर्तनाचं को मला हे वाटेल हे म्हणे आपल्या मनात देशाबद्दल प्रेम आणि आपल्या धर्माबद्दल श्रद्धा असेल ना, माणूस आपोआप टाळी वाजवतो. दुसऱ्याने सांगावून मग आपण टाळी वाजवावी इतके आपले विचार खऱ्या अर्थाने व्यापक ठेवावे, कमी ठेवू नये. असो, आज 15 ऑगस्ट आणि देशभक्तीपर गीतं आणि त्या देशभक्तीपर गीतामधला भाव खूप मोठमोठे शब्द आपल्याला जागं करण्यासाठीच गीतं आहेत ते. असो, उपदेश प्रत्येक संत करत असतात. करत असताना का करतात, या जीवाचं कुठंतरी कल्याण व्हावं, या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या स्वस्वरूपाची ओळख व्हावी. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं आणि ते ज्ञान संतांजवळ आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथ्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आपल्याकडं भौतिक आहे, संतांकडं शाश्वत आहे. आपल्याकडं भौतिक याचा अर्थ नश्वर आहे. आपल्याला व्यवहार ज्ञान चांगलं आहे, व्यवहार चांगल्यापैकी कळतो, पण तो व्यवहार हा व्यवहार आहे, तो ज्ञानामध्ये मोडत नाही. ज्ञान याला म्हणतात जे आपलं नाही
त्याला आपलं नाही म्हणणं हे ज्ञान आहे, पण आपलं नाही त्याला आपलं म्हणतो हे आपल्या जीवनातलं अज्ञान आहे. आणि अज्ञान म्हणजेच दुःख आहे. दुःख कुठून तयार झालं? या जगामध्ये काहीच नव्हतं हो, काहीच नव्हतं. पण तिथे पहिले कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचं होते पायी. कानोबा तेरे तेरे ते तिथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली. आणि ती ढालगज कोणती आहे? तुमच्या माझ्या जीवनामध्ये मायबापा हो, जी माया रूपाची ढालगज आहे, ती माया रूपाची ढालगज प्रत्येकाला जीवनामध्ये आनंदापासून विरवून घेते आणि दुःखाच्या जवळ नेते. नाही तर उगवला दिवस आपल्या आयुष्यातला मंगल आहे, पवित्र आहे, चांगला आहे, सुंदर आहे, तो फक्त ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून आहे. ज्याचा जसा विचार असेल तसा त्याला तो दिवस जात असतो. दुःख आणि सुख या मानलेल्या कल्पना आहेत, पण या जगात आपलं काहीच नाही. आणि आपलं आहे म्हणणं हे आपल्या जीवनातलं काय आहे? अज्ञान. अज्ञान नेहमी माणसाला रडवायलाच लावतं. अज्ञान हे नेहमी माणसाला दुःखच देऊन जातं, सुख देत नाही. कारण ते काय आहे? अज्ञान. कारण ते काय आहे? अज्ञान. कितीतरी समजावून सांगितलं पण माणसं ऐकत नाही का? त्या अज्ञानामध्ये, त्या मायेमध्ये गुंतले गेले. अर्जुनाला सुद्धा त्या मायेने ग्रासलं होतं, मोहाने ग्रासलं होतं. अर्जुनाला भगवान कृष्णांनी सांगितलं, अर्जुना कुरुक्षेत्रावरती तुला युद्ध करण्यासाठी यायचं आहे. सांगितल्यानंतर कुणाबरोबर युद्ध करायचं आहे माहीत नाही. युद्धाच्या तयारीनिशी आलेला अर्जुन एकदम तो खचित झाला, मागे सरला. देवाने विचारलं, का तू युद्ध करण्यासाठी आला आणि युद्धाला आता तू तयार होत नाही? कारण का? स्मरण ते त्याचे त्यासी नाजी, स्मरण ते त्याचे त्यासी नाजी, हे स्मरण ते त्याचे त्याचे नाही, स्मरण ते त्याचे त्याचे नाही. युद्धाला नकार दिला. देवाला कळून चुकलं. युद्धाच्या तयारीनिशी आलेला अर्जुन आणि एकदम नाही म्हणतो. या अर्जुनाला सुद्धा सर्वसामान्यासारखे मायेत अर्जुन गुंतला गेला आणि मोहामध्ये अर्जुन गुंतला गेला. हे त्याचं नाही आहे तरी त्याचं आहे म्हणतो. हा त्याच्या जीवनातला काय झाला? भ्रम झाला. मिथ्या जो भ्रम आहे तो भ्रम झाला. जे त्याचं नाहीच त्याच्याबद्दल त्याला आसक्ती तयार झाली. त्यावेळेस भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलं, अर्जुना हीच माया या जगाला व्यापून आणि माणसाला दुःख देत असते. तुमच्या माझ्यातली माया तीच आहे ना. आयुष्यभर संसार करता करता करते माणसं कधी रडत नाही बघा, कधीच रडत नाही हो. किती संकट येऊ द्या तो माणूस त्या संकटाला तोंड देतो. घरातला करता माणूस मागचे नाही. जो करता असतो त्याला खूप संकटाला तोंड द्यावं लागतं, त्याला खूप खस्ता खावायला लागतात. अख्ख्या कुटुंबाच्या पोटाचा विचार करणारा तो करता माणूस असतो. पण वस्तुस्थिती मायबापा हो आज अशी आहे, त्या करत्या माणसाच्या पोटाचा विचार करणारी घरातली माणसं नाहीत. करता माणूस स्वतःच्या पोटाशी उपवाशी राहील. एखादी वस्तू त्याला नाही मिळाली तरी तो समाधान मानेल. पण कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचं मन धरून आणि प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो पुढेच पाऊल टाकतो. कशासाठी? कशासाठी? कधीच तो कधी खचलाच नाही. संसारात किती आले असतील संकट, कधीच खचला नाही. पण एक दिवस प्रसंग डोळ्यापुढे आणा माय बापा. ज्या मुलीसाठी 18 वर्ष मुलगी सांभाळली, कधी रडला नाही, कुणाजवळ रडला नाही, कुणाचं प्रेत समोरून गेलं तर डोळ्याला पाणी आलं नाही. पण पहाडासारखा बाप
ज्या वेळेस मुलीला वाटं लावतो आणि मुलगी ज्यावेळेस त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते त्यावेळेस त्या पाडासारख्या बापाला सुद्धा खाली मान घालून ढसा रडावं लागतं. का रडावं लागलं? कशामुळं रडावं लागलं? करत्या माणसाचा कोणी विचार करत नाही. करत्या माणसाला खूप सहन करावं लागतं. करत्या माणसाला खूप संकटांना तोंड द्यावं लागतं. झिजून झिजून तो खऱ्या अर्थाने बारीक होऊन जातो, त्याचा कोणी विचार करीत नाही. आणि आज जर आईने आम्हाला काही दिलं तर आईबद्दल आम्ही लगेच गीत म्हणतो, आईबद्दल आम्ही लगेच प्रेम आम्ही समाजाला दाखवतो. याचा अर्थ त्या बापाच्या अंतःकरणात मुलाबाळांविषयी कुटुंबांविषयी आदर नाही का? आदर नाही का? प्रेम नाही का? त्याला माया नाही का? त्याला रडू येत नाही का? पण त्याला माहीत आहे माझ्या डोळ्यातले अश्रू जर माझ्या कुटुंबाने पाहिले तर माझं कुटुंब कुणाकडं पाहून खऱ्या अर्थाने समाधान मानेल. मीच जर रडलो तर कुटुंब हादरेल, तेही सुद्धा रडेल. बाप रडत नाही, त्याच्यावरही मात करतो. पण मुलगी जायच्या वेळेस त्या बापाला मात्र रडल्याशिवाय पर्याय नसतो. तो बाप रडत असतो. हे फक्त ज्याला मुलगी आहे त्याच्या आयुष्यातला प्रसंग आहे. ज्याला नाही त्याच्यातलं त्याला काहीच कळणार नाही. त्या बापा पहाडासारखा बाप पण त्या खांद्यावर मुलीच्या ज्या वेळेस गळ्यात पडून रडतो त्यावेळेस सगळी माणसं त्याला ओढण्याचा प्रयत्न करतात, सगळे बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या मुलीवरचे असणारं प्रेम आणि ती माया त्याला दूर होऊ देत नाही. म्हणून बाप म्हणजे सहज समजू नका, बाप म्हणजे कळत नाही असं समजू नका. बाप तो बाप आहे. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत घराला कुलूप घ्यावं लागत नाही. ज्या दिवशी बापाने घरातली जागा सोडली त्या दिवशी कुलूप सुनील महाराज घ्यावं लागतं, लावावं लागतं. कारण घराचा आधार संपला. माय गेले त्या दिवशी घरातले सावली गेले. या जगातून माय गेले, आई गेले, जीवनातली सावली संपली. आणि बाप गेला त्या दिवशी आपल्या जीवनातला आधार संपला. माऊली ज्ञानोबरायांचा विचार करावो. लहान लहान वयामध्ये मायबापांनी देहांत प्रायचित्त घेतलं, देहांत प्रायचित्त घेतलं. कुणाचा या जगामध्ये आधार राहिला नाही. पण तेच माऊली ज्ञानोबराय लोकांचे बोलणे पोटामध्ये अपराध पोटामध्ये घातले, सहन केले, पचवले. पचवण्याची ताकद नसताना सुद्धा या जगाच्या अबरात ज्ञानोबरायांना पोटात साठवावं लागलं. आणि या जगाचे मायबाप ज्ञानोबरायांना व्हावं लागलं. ज्या वेळेस ताटीचा दरवाजा लावून ज्ञानोबा रडत होते, छोट्या मुक्ताबाईने यावं आणि ज्ञानोबाला सांगावं, ज्ञानदादा का रडता हो तुम्ही? अहो रडणं तुम्हाला शोभत नाही. रडून आपल्याला इथं थांबता येणार नाही. आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे, खूप लांब जायचं आहे. ज्ञानोबा ज्यावेळेस रडत होते, मधुकरीच्या पिठामध्ये लोकांनी शेण टाकलं होतं ना, तर ज्ञानोबा रडत होते. मायबाप गेल्यावर काय जीवन असतं हे ज्ञानोबरायांना सुद्धा कळलं. रडत होते. पण छोट्या मुक्ताबाईने सांगितलं, ज्ञाना रडणं आपल्याला शोभत नाही. तुम्ही या जगाचे मालक आहात, चालक आहेत. तुमच्या मार्गावर जग चालणारे तुम्ही. ज्ञानोबाराय तुम्ही साधे सुधे नाही. ज्ञानोबाराय थाप द्या, तुम्ही साधे सुधे नाही. ज्ञानोबाराय तुम्ही साधे सुधे नाही. ज्ञानोबाराय तुम्ही कोण आहेत माहित आहे का? ज्ञानोबाराय तुम्ही कोण आहात माहित का? साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप. सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरी ताप. छोट्या मुक्ताबाईने ज्ञानोबांची समज काढवी. ज्ञानोबरा तुम्ही साधे सुधे नाहीत. या जगाच्या विश्वाचे मालक आहात, विश्वाचे चालक आहात. तुम्ही आई आहात. म्हणून साधकांचे मायबाप
ज्ञानोबरायांना मुक्ताबाईने सांगावं छोट्या. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, हे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आधार संपलेला होता, सावली सुद्धा संपलेली होती, त्याच ज्ञानोबरायांना या जगाच्या अपराध पोटात घालून या विश्वाचे, या जगाचे मायेचं पात्र सुद्धा त्यांना घ्यावं लागलं आणि बापाचं सुद्धा पात्र त्यांना घ्यावं लागलं. माये सुद्धा त्यांनाच व्हावं लागलं. समाजाचे अपराध पोटात घातले. मुक्ताबाईने सांगितले, तुम्ही साधे सुधे नाहीत, साधे सुधे नाहीत. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, तुम्ही योगी आहात ना. साये अपराध जनाचा, साये अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. मुक्ताबाईने समज काढावी ज्ञानोबरायांची. ज्ञानदादा, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही या विश्वाची आई आहात, तुम्ही या विश्वाचे बाप आहात, म्हणून हे विश्वाचे माझे घर. ऐसी मते जयांची स्थिर, किंबहुना चराचर आपणचे झाला. सगळ्या विश्वामध्ये तोच परमात्मा परमेश्वर आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच मायेमुळं या जगाला रडावं लागतं. त्याच मायेमुळं अर्जुनाला सुद्धा खऱ्या अर्थाने अज्ञान उघडं दाखावं लागलं. ज्ञानी होता अर्जुन, पण देवापुढे तो सुद्धा मोहामध्ये, मायामध्ये गुंतल्यामुळं त्याचंही अज्ञान उघडकीस आलं. खऱ्या अर्थाने तुमचं माझं जीवन सर्वसामान्य आहे मायबाप, आपण सर्वसामान्य आहोत, पण या विश्वातला बाप आणि त्या बापाला सुद्धा माया असते. बाप म्हणजे महिला मंडळ, पुरुष मंडळी सहज समजू नका, सहज समजू नका. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कोणा कधी डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी
तुका नावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापरा उमगाया बापरा या विश्वामध्ये बाप कधीच कोणाला कळत नाही. आमचा फक्त बापाबद्दल शाब्दिक मतभेद झाला आम्ही बापावर रचतो, भावाबद्दल शाब्दिक मतभेद झाला आम्ही नाते गोते तोडून टाकतो. महिला मंडळ तुम माझ्या माय बहिणीसारख्या मी तुमच्या मुलासारखा आहे. 9 तारखेला कोणता सण होता? आठवतंय का नाही? मी देऊ आठवण करून. काय होतं? रक्षाबंधन. याच्यातला किती भावाला राख्या बांधायला गेल्या होत्या बरं? किती जणांनी नातं टिकून ठेवलं भावाचं? गेलत्या का? का? भावाचं ना आपलं जमत नाही, भावाच्या विचाराचं ना आपले मतभेद झाले म्हणून आपण नातं तोडायला निघलो. कशासाठी तोडणारे? नातं तोडून तुम्हाला मिळणार तरी काय? पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने वर्षातले तेवढेच 2 सण महत्त्वाचे असतात, एक भाऊबीज आणि एक ओवाळी. शाब्दिक मतभेद तुमचे विचार जुळत नसतील पण बहीण भावाचं नातं या जगामध्ये तोडायचा कधी प्रयत्न करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो हो. अनेक संत महात्म्यांनी उपदेश करण्याचा प्रयत्न केला का जीवाचं कल्याण व्हावं, ज्ञान मिळावं म्हणून तुकोबारायांनी सुद्धा या जीवनाची सार्थकता सांगितली. बाबा या मायेमध्ये गुंतलेलं जग आहे आणि त्या जगाला आनंद आणि सुख मिळावं त्यासाठी या विश्वाच्या मालकाचं भजन भक्ती भावाने आपल्याला करावं लागेल. ती कशी करायची? अभंगाच्या पहिल्या चरणात. म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा जीवनाची सार्थकता जीवनाची सफलता त्याच्यामध्ये आहे ज्या दिवशी आपल्या मुखामध्ये भगवंताचं भजन येतं त्या दिवशी जीवन धन्य झालं. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. त्या दिवशी आपल्या जन्मा आल्याचं सार्थक झालं का सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जर या जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल वाया घालवायचा नसेल
तर भगवंताला वेळोवेळी त्याचं भक्ती करा, भजन करा, स्मरण करा. आपलं सगळं आपल्या जीवनातलं उलटं गणित होतं मायबापा हो. आता म्या सांगण्या इतपत मी मोठा नाही आणि तुम्ही ऐकावं तितके तुम्हीही लहान नाही. उलटं आपल्या जीवनातलं काय होतं, जेव्हा घरात आपलं कुणीच ऐकत नाही, कुणीच चालून देत नाही, तिथून पुढं मारुतीरायाला आणि पांडुरंगाला भजन आणि दिवाय. पण जवळ त्याच्या हातात राहतं ना, घरचे जाम करून सोडतो संपत बाबा ते. पण मग एकदा का पंक्तीत बसायचे दिवस आले, कधी दान करायची सवय राहत नाही, कधी भजनात यायची सवय राहत नाही. मग लोक त्याला टोचून बोलायला लागले का, त्याला पश्चातापाशिवाय पर्याय नाही. पण या जीवनात कधीच पश्चाताप येऊ नये. या जीवनात शेवटपर्यंत आपल्याला आनंद मिळावा आणि आपल्या जीवनाची सार्थकता. तुकोबराय म्हणतात 42 वर्ष परमार्थ केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला. कशासाठी हो? शेवटसाठी सगोड बाबा, शेवटसाठी सगोड बाबा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. यासाठी केला जय हो. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस, शेवटचा दिवस गोड भावा. सगळं आयुष्य आपण जगत असलो तर आपल्या आयुष्याचा शेवट गोड होणं, त्या दिवशी आपलं जीवन धन्य झालं, त्या दिवशी आपलं जीवन सार्थकी झालं. पण मधीच जर पडझड झाली आणि मधीच जर थांबावं लागलं, त्या आयुष्यालाही काही किंमत नाही, काही त्या आयुष्यालाही किंमत नाही. पण जीवनात आलो, कधीतरी या हाताने चांगलं केलं, कधीतरी चांगलं कर्म केलं, कधीतरी या डोळ्याने चांगलं बघितलं, कधीतरी या मनाने चांगले विचार केले, तर यदा कदाचित शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. पण कायमच जर आपण या हाताने वाईटच करत चाललो आणि या भजन सोडून या देहाने जर वाईटच कर्म करत चाललो, तर यदा कदाचित आपल्याला फळ मिळणार नाही. या हाताने काय करावा? हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. अरे हाताने दान करावं, पायाने वारी करावे, मुखाने भजन करावं, याच्यापेक्षा जगात श्रीमंती कोणतीच नाही. प्रपंचात किती आनंद वाटत असला, किती आनंद तुम्हाला, पण तो शाश्वत नाही. भजनातला, परमार्थातला आनंद सुरुवातीलाही आनंद आहे, शेवटपर्यंत सुद्धा आनंद आहे. प्रपंच सुरुवात चांगली आहे, शेवट वाईट आहे, कारण ते वान झाड आहे, त्याला कधी फुलच येणार नाही. फळाची अपेक्षा आपण का करावी? यया फळना चुंबिता, फुलना तुरंबिता, जे काही पंडोसुता रुकुची हा. मग तो प्रपंच किती त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला, तर शेवटी तो रडवणाराच आहे, रडवणाराच आहे. म्हणून त्याची बरोबरी तुम्ही करू नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी. जय हो.
संसार किती केला तो कधीच आपल्याला सुगंध देणार नाही. लिंबाचा पाला खाला तरी चवीना कडूच आहे. लिंबाची फांदी जरी खाली तर चवीना कडूच आहे. मुळी जरी खाल्ली तर चवीना कडूच आहे. तसा संसाराचा जन्म दुःखातून झाला तो आपल्याला सुख कुठून देणार. सुखाची अपेक्षा आपण तरी का करावी, तो कधीच देणार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एकदा सर्वांनी वरती हात करायचे. वेळ झाली. हात वरती ठेवा, तोपर्यंत चहा पिऊन येतो. सर्वांनी भजन म्हणायचं माझ्या पाठीमाग्या. श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आज गोकुळ अष्टमी आहे. त्यातल्या त्यात 15 ऑगस्ट सुद्धा आहे. पर्व काळ आहे. त्यातल्या त्यात बाबांचा श्राद्धाचा विषय. खऱ्या अर्थाने खूप आपल्याला संधी मोठी आली. म्हणून आज रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण अवतरणार आहे. आणि एकदा भगवान गोपाल कृष्ण अवताराला आले ना मायबाप, तर मेघराजाला सुद्धा यावं लागेल. मेघराजा सुद्धा आपल्यावर कृपा करेल. देवाचा अवतार होणार आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री राधे जय राधे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे श्री राधे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की भारत माता की. म्हणून आज भगवान गोपाल कृष्ण अवतार घेणार आहे. भगवान गोपाल कृष्ण आज अवताराला आल्यानंतर मेघराजाला सुद्धा आधी देवाच्या पुढं यावं लागलं. म्हणून गोकुळ अष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी देवाला सुद्धा पर्जन्याला आज्ञा करावी लागते. नवे नवे भगवान गोपाल कृष्णांच्या चरणाला आपल्याला स्पर्श करून डोकं ठेवून एवढीच प्रार्थना करायची. जगामध्ये सगळ्यात सहन करणारा, सगळ्यात सहनशीलता असणारा आमचा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यासाठी
मेघराजाला आज्ञा कर. आणि आज गोकुळ अष्टमी झाली, उद्या काला झाला की भरभरून आमच्या शेतकऱ्यासाठी पाऊस पडू दे, एवढीच आपल्याला भगवान कृष्णास विनंती करायची. याच्यापेक्षा आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. असं तुकोबाराय म्हणतात, प्रपंच आहे. प्रपंच हा शेवटपर्यंत रडवायला दुःखच देतो, तो दुःखच देणार आहे. या जगामध्ये आनंदाचं साधन फक्त परमार्थ आहे आणि परमार्थामध्ये आनंदच मिळत असतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून झालेली सेवा आपल्याला खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायची आहे, काकांच्या चरणी समर्पित करायची आहे. त्या पुढं आपल्याला एक भजन आपल्याला करायचं आहे. ते सुद्धा आपण मनाने, सोज्वळ मनाने आणि मनपूर्वक टाळी वाजून मुखाने भजन करायचं आहे. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी हरी जय जय, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, हरी जय जय, हरी बालक माई, हरी जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, 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 हरी 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 जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई. महाराज ज्ञानेश्वर माऊली, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाचे पुरे वावसी. तुकोबाराय म्हणतात, प्रपंच हा दुःखच देतो, परमार्थ हा आनंद देत असतो. तुम्ही बघा, या संदीप दादाने, संतोष भाऊने आणि सर्व परिवाराने एवढा मोठा खर्च आज केला. आणि खऱ्या अर्थाने कीर्तन सुरू होतानाच विचार असा येत होता, एक तासभर आपण करू असं चाललं होतं. पण एवढी उलाढाल करून आणि त्या कुटुंबाने खर्च केला, एवढी मोठमोठी नामांकित कलाकार मंडळी आपल्या गावामध्ये आले, त्यांचं दर्शन आपल्याला झालं, त्याचं काहीतरी थोडं चीज व्हावं म्हणून जरा आपण पुढे गेलो. असो, कसं आहे, हे पुन्हा पुन्हा गोष्टी होत नाही. आणि खऱ्या अर्थाने साधू संत महात्म्यांचंही आपल्या गावामध्ये आगमन झालं आहे. सुनील महाराज असतील आमचे, हे सगळे आमच्या कुटुंबावर, आमच्यावर सगळे प्रेम करणारी मंडळी. आणि आज या घरच्या कार्यक्रमांना त्यांना मुद्दाम बोलवलं. त्यामध्ये संकेत महाराज असतील आमचे, अनिल महाराज टेकुडे असतील आणि सिस्टीम राहुल दादाची. आमचा एवढा ग्रुप असला, ऐकायला कोणी नसलं तरी कीर्तन होतं. कारण भजनामधला रंग हा माणसाचा वाढत जातो, कमी पडत नाही. भजनामधला रंग असू द्या किंवा आनंद परमार्थामधला वाढत जातो, कमी पडत नाही. त्याच्यामध्ये रंगच येत चालतो. म्हणून या परिवाराचं खऱ्या अर्थाने आता परिवारही माझाच आणि कौतुकही मीच करतो. असो तरी पण या संबंधाने आपण सर्वजण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ खर्च करून या
काकांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी गागरे परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आमच्या मावशी गंगा भागीरथी भीमाबाई गुलाबराव गागरे, त्याचबरोबर आमचे बंधू संतोष भाऊ गुलाबराव गागरे, संदीप भाऊ गुलाबराव गागरे आणि आमच्या भगिनी आहेत त्यामध्ये सविताताई गुलाबराव आहेर, त्याचबरोबर स्वातीताई राजेंद्र दाते आणि भाऊ आहे काकांचे श्री साहेबराव रामचंद्र गागरे. असा हा गागरे परिवार आणि या परिवाराने सर्व पाहुण्यांना निमंत्रित करून आपल्या या वडिलांवरती असणारी श्रद्धा आपल्याला दाखवून दिले. अशी श्रद्धा आपणही आपल्या आईवडिलांच्या चरणाशी समर्पित करावी असावी, एवढेच खऱ्या अर्थाने मी या परमेश्वराच्या चरणी मला प्रार्थना करायची. बोलण्याच्या ओघात काही चुकीचा शब्द गेला असेल, माझं मला द्या, जे योग्य असेल ते निश्चित घ्या. जीवन हे एकदा आहे, या जीवनात आल्यानंतर चांगलं जगायला शिका, चांगलं बोलायला शिका आणि चांगलं वागायला शिका. याच्यापेक्षा जीवन सुंदर कोणतंच नाही. जीवनात भजनाची झालर असले, आनंद वेगळा असतो मायबापा हो, आनंद तो आनंदच असतो. म्हणून आपण उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आता एवढ्यांची मी नामोल्लेख नाही करू शकत, त्यामध्ये आपल्या मांडवे गावातील सर्व आमचे वारकरी एक प्रेमाच्या आणि या संबंधाने उपस्थित आहे. आमचे पाटील आहेत, सर्व आता परिचयाचे आहेत. आणि मी तुम्हाला काही पाहुणा नाही, तुम्ही मला काही नव्याने नाही, पण काही नवीन पाहुणे मेहुणे वगैरे. खऱ्या अर्थाने वेळ झाली, जेवणाचा थोडासा आमच्याकडून वेळ झाला, पावसामुळं जरा कार्यक्रमाला व्यत्यय आला, तरी पण आपण शांत बसलात, कार्यक्रम व्यवस्थितपणे आपण पार पाडलात. आपल्या सर्व पाहुणे मंडळीचे, गावकरी मंडळीचे आणि गागरे परिवाराचे धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. या परिवाराला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काकांच्या आणि काकींच्या आशीर्वादाने या कुटुंबाची भरभराटी हो, या मुलाबाळांना सद्बुद्धी लाभो, या मुलाबाळांकडून अन्नदानासारखं पुण्य पवित्र कार्य घडत राहो, एवढेच भगवान गोपालकृष्णाच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, क्षमा